तीसरे दिन सुबह किसान संवाद यात्रा तेलंगाना सीमा से सटे लक्कड़कोट क्षेत्रांतर्गत सिद्धेश्वर पहुंची। प्राचीन सिद्धेश्वर मंदिर में भोलेनाथ को जलाभिषेक कर यात्रा की शुरुआत की गई। आदिवासी बहुल देवाड़ा गांव में किसान संवाद यात्रा का भव्य स्वागत किया गया। पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने यहाँ किसानों तथा ग्रामीणों से संवाद साधा, ग्रामीणों की समस्याएं सुनी। पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे द्वारा ग्राम वरूर में बुद्ध विहार प्रांगण में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को माल्यार्पण कर उन्हें वंदन किया गया। आज सोंडे येथे शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने संजूभाऊ धोटे उपस्थित झाले आणि सोंडो येथील ते मारुती वडसकर यांचा सुपुत्र लोकेश वडसकर हा अग्निवीर म्हणून केंद्र शासनाच्या योजनेच्या निमित्ताने अग्निवीर म्हणून तो आपल्या पदावर स्थायिक झाला आणि एक गर्वाची गोष्ट म्हणून सोंडोचा नाव लौकिक केला आणि त्या लोकेशचा आम्हाला अभिमान आहे। आणि त्यांचे वडील श्री मारुती वडसकर आणि त्यांची आई हे दोघे उपस्थित असून त्यांचा संजूभाऊ धोटे आणि कुशलभाऊ बोंडे यांच्याकडून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करू अशी विचारणा। राजूरा तहसील के अग्निवीर के जरिए सेना में शामिल हुए युवक लोकेश वड़सकर के पिता मारुति वड़सकर तथा माता का शाल पुष्पगुच्छ देकर सम्मान किया गया। इसके बाद पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने ग्रामीणों से बातचीत की, उनकी समस्याएं जानी। अग्निवीर के बारे में पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने क्या कहा सुने। आज अग्निवीर मध्ये आपल्या गावचा मुलगा लोकेश वड़सकर याचं निवड झाली म्हणून त्याच्या माता पित्याचं आम्ही अभिनंदन केलं, त्यांचा सत्कार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांच्या पुतळ्यासमोर आम्ही सर्व आश्वस्त करतो की भारतीय संविधान हे सर्वोच्च पर्याय आणि भारतीय संविधान कुणीही कधी बदलू शकणार नाही। आदरणीय मोदीजी संविधानाला नमस्कार करून त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। अशा वेळेला खोटा भ्रम, चुकीचा भ्रम पसरवण्यात येत आहे आणि भारताला, संपूर्ण भारताला एकसंघ ठेवण्याचं काम फक्त भारतीय संविधान करू शकते आणि भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन हे संपूर्ण राज्य, हे देश चालवण्याची जबाबदारी मोदीजींनी घेतली आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी सवलती मिळाव्या हा उद्देश घेऊन आम्ही शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान कसं वाढवता येईल, उत्पादन कसं वाढवता येईल याचा संवाद साधत गावागावात जाऊन त्यांच्याशी चर्चा करून ही यात्रा सुरू झाली। सगळ्यात आनंदाची गोष्ट अग्निवीरसाठी आपल्या राजुरा तालुक्यातून आपल्या सोंडो गावचा तरुण त्याची निवड झाली ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे। आणि अग्निवीर ही या योजनेबद्दल जसं भाऊनी सांगितलं इतकं बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून करण्यात आला। ही योजना किती बेकार आहे, युवकाचं आयुष्य बर्बाद करणारी आहे, खूप त्या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु वास्तविकतेचा जर विचार केला तर ही अग्निवीर योजना ह्या देशासाठी किती फायद्याची आहे। हा देशाचा जो तरुण आहे आमचा 18 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंतचा हा युवक या तारुण्यामध्ये आपल्या सैनिक याच्यात जर भरती झाला तर त्याचं शरीर, त्याची बुद्धी, त्याची मानसिकता ही देशसेवेसाठी तयार होईल आणि पुढे जाऊन ह्या तमाम युवकाचा या देशाच्या रक्षणासाठी उपयोग होईल अशी अतिशय चांगली योजना आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केली आहे। इस दौरान खुशाल बोंडे, सतीश धोटे, अरुण मस्की, आदिवासी नेते बागुजी गेडाम तथा सैकड़ों भाजपा कार्यकर्ता तथा ग्रामीण उपस्थित थे।